Good morning, dear friends. Myself, Professor M.S. Kagwade, lecturer in chemistry. Today we are going to discuss about the chemistry of engineering materials, and from that one chapter, number 5. Name of that chapter is Chemistry of Non-Metallic Engineering Materials. So the non-metallic engineering materials, generally engineering materials are metals or alloys, but here we are going to study some materials which are non-metals, means in that there is no metal. So non-metallic engineering materials, there are again some subtopics. So the first subtopic from this is nothing but the insulators. Again, in this insulator there are two parts of the insulators. One that is a heat insulator, and another is nothing but the electricity insulator. Here we will discuss about only the heat insulators. So what is meant by this heat insulator? We know that the substance conductor. A conductor means the substance which conducts electricity or heat. Opposite to that, the substance which doesn't conduct electricity or heat, that is called as a heat insulator, or that is also called as a thermal insulator. So the substance which having a low thermal conductivity or which resists the transfer of heat, that is called as a thermal or heat insulator. In this topic we are going to focus on two heat insulators. First one, that is glass wool, and another one that is nothing but the thermocol. Here these are the two examples of insulators. The insulator having a property of insulation, it depends on its porosity. Porosity means having small pores, ज्याला आपण सच्छिद्रता असं म्हणतो. That porosity, as well as it depends on the moisture. So the porosity of insulator increases with increasing property of insulation, and the absence of moisture also increases the insulating property. Now let us see what are the different characteristics of a good thermal insulator. Characteristics म्हणजे वैशिष्ट्ये. आता हा जो थर्मल इन्सुलेटर जो असतो त्याची वैशिष्ट्ये काय असायला पाहिजेत किंवा कोणती असतात, चांगला इन्सुलेटर आपण कशाला म्हणू शकतो. फर्स्ट वन दॅट इज इट्स थर्मल कंडक्टिव्हिटी शुड बी लो, म्हणजे त्याची जी काही वहन क्षमता आहे, उष्णता वहन क्षमता ही कमी असली पाहिजे. इट्स डेन्सिटी शुड बी लो, वजनाने तो हलका असला पाहिजे. इट शुड बी फायर प्रूफ, मीन्स नॉन इनफ्लेमेबल, तो ज्वलनशील असा पदार्थ असला नाही पाहिजे, म्हणजे अज्वलनशील असा पदार्थ पाहिजे. इट शुड रेजिस्ट वॉटर अँड मॉइश्चर ॲब्झॉर्प्शन, म्हणजे पाणी किंवा आर्द्रता हे शोषून न घेणारा असा तो पदार्थ असला पाहिजे. नेक्स्ट वन दॅट इज इट्स कॉस्ट शुड बी लो, तो किंमत त्याची कमी असली पाहिजे, म्हणजे तो स्वस्त असला पाहिजे. इट शुड बी कलरलेस अँड इट शुड बी ऑर्डरलेस अँड क्लीन इन यूज, म्हणजे त्या इन्सुलेटरला कोणत्याही प्रकारचा वास असता कामा नये आणि तो वापरण्यासाठी स्वच्छ असा असला पाहिजे. तसंच इट शुड ॲब्झॉर्ब शॉक्स अँड व्हायब्रेशन्स. हा इन्सुलेटर जेव्हा एखाद्या मशीनला वगैरे वापरला जातो तेव्हा त्या मशीनचे काही व्हायब्रेशन्स असतात, तर ते व्हायब्रेशन्स किंवा शॉक्स म्हणजे धक्के हे ॲब्झॉर्ब करण्याची क्षमता त्याच्यामध्ये असली पाहिजे. इट शुड बी केमिकली, फिजिकली अँड मेकॅनिकली स्टेबल, म्हणजे रासायनिकदृष्ट्या, भौतिकदृष्ट्या तो असा फिट असला पाहिजे की सराउंडिंग टेम्परेचर किंवा ॲटमॉस्फिअर, लो टेम्परेचर, हाय टेम्परेचर याचा त्याच्यावर कोणत्याही प्रकारचा परिणाम होता कामा नये. इट शुड बी नॉन टॉक्सिक इन नेचर, म्हणजेच तो
विषारी असा असता कामा नये, कारण आपण त्याचा उपयोग वेगवेगळ्या ठिकाणी करत असतो खाद्यपदार्थांच्या इंडस्ट्रीमध्ये, म्हणून इट शुड बी नॉन टॉक्सिक इन नेचर. देन इट शुड बी केमिकली इनर्ट अँड करोजन रेजिस्टन्स. रासायनिक त्याच्यावर कोणती प्रक्रिया होता कामा नये आणि त्याचं करोजन सुद्धा होता कामा नये. तर अशा ह्या काही प्रॉपर्टीज ज्या आहेत, ज्याला आपण कॅरेक्टरिस्टिक्स म्हणतो, म्हणजे चांगला इन्सुलेटर जो आहे, चांगला इन्सुलेटर कसा असला पाहिजे या संबंधी. चला आता आपण जे 2 एक्झाम्पल्स आहेत आपले, ग्लास वूल आणखीन थर्माकोल, त्या संबंधी बघू. पहिला त्यातला जो इन्सुलेटर आहे तो म्हणजेच ग्लास वूल. आता ग्लास वूल, GLASS ग्लास, WOOL वूल. ग्लास म्हणजे काच आपल्याला माहित आहे, आणि वूल म्हणजे लोकर. मग आता काचेची लोकर का? तर होय, काचेची लोकर म्हणायला काही हरकत नाही. आता ग्लास वूल, मग हे ग्लास वूल म्हणजे काय? तर काचेचे बारीक बारीक असे धागे असतात, त्यालाच ग्लास वूल असं म्हटलं जातं. आपल्याला स्टील वूल माहिती आहे, म्हणजे स्टील वूल म्हणजे पोलाद किंवा लोखंडाचे बारीक 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 असे धागे असतात, त्याला स्टील वूल असं म्हटलं जातं. जे आपण सर्वसाधारणमध्ये किचनमध्ये भांडी घासण्यासाठी त्याचा उपयोग करतो. बारीक म्हणजे केसासारखे असे तंतुमय लोखंडाचे किंवा पोलादाचे असतात, त्याला जसं स्टील वूल म्हणतात, तसेच काचेचे हे धागे असतात, त्याला ग्लास वूल असं म्हटलं जातं. सो ग्लास वूल, इट इज अ फायबरस वूल लाईक मटेरियल composed of fine threads or filaments of this glass. मग आता एक ग्लास वूल जे आहे, ग्लास वूल कसं तयार केलं जातं, व्हॉट इज हाऊ दॅट इज प्रिपेअर्ड. सो ग्लास वूल, इट इज प्रिपेअर्ड बाय द फोर्सिंग molten mass of glass through a sieve of average diameter of 0.0005 सेंटीमीटर्स. म्हणजे याचा अर्थ काय? हे ग्लास वूल कसं तयार केलं जातं, तर ग्लासचं सोल्युशन म्हणजे लिक्विड ग्लास जे असतं, लिक्विड ग्लास एका सीव म्हणजे चाळणी ह्याच्यामधून हाय प्रेशरनी ते पास केलं जातं. आणि हाय प्रेशरनी पास करत असताना ती चाळणी जी असते त्याचे जे काही होल्स असतात, ते होल्स, त्याचा डायमीटर किती असतो, तर अतिशय महत्वाचं लक्षात ठेवा, 0.000 पॉइंट नंतर 3 झिरो, 0.0005 सेंटीमीटर्स इतका डायमीटर असतो. आणि त्याच्यामधून हाय प्रेशरनी ते मोल्टन ग्लास जो आहे, मोल्टन ग्लास हे पास केलं जातं, आणि मग त्याचे पुढे आपल्याला बारीक फिलामेंट्स मिळतात, त्यालाच ग्लास वूल असं म्हटलं जातं. आता हे जे ग्लास वूल आहे, ह्याच्या प्रॉपर्टीज काय आहेत, म्हणजे त्याचे गुणधर्म काय काय आहेत ते आपण थोडंसं बघू. इट इज फायर प्रूफ अँड नॉन कंबस्टेबल. आता ग्लास वूल म्हणजे काचेचे धागे, जे काही काचेचे गुणधर्म आहेत तेच गुणधर्म त्याचे सुद्धा आहेत. इट इज फायर प्रूफ म्हणजे ते अज्वलनशील आहे. नॉन कंबस्टाईल म्हणजेच त्याचाही अर्थ तसाच आहे, न जळणारा असा तो पदार्थ आहे. इट डझंट ॲब्झॉर्ब मॉइश्चर ऑर वॉटर अँड रेजिस्ट केमिकल ॲक्शन. त्याच्यावर पाण्याची, आर्द्रतेची आणि कोणत्याही केमिकलची रिॲक्शन होत नाही, म्हणून अनेक केमिकल्स जे आहेत किंवा औषधं ही काचेच्या बाटलीमध्ये स्टोअर केली जातात, कारण त्याच्यावर त्याची कोणत्याही प्रकारची रिॲक्शन ही होत नसते. इट्स डेन्सिटी इज लो, दॅट इज अबाउट 65 kg/m³. त्याची घनता जी आहे ती तशी कमी आहे, म्हणजे 1 मीटर क्यूब जर समजा आपण ग्लास वूल जर घेतलं तर त्याचं वजन 65 किलो इतकं हे भरतं. इट्स थर्मल कंडक्टिव्हिटी इज ऑल्सो लो, म्हणजे उष्णता वहन क्षमता जी आहे तो गुणधर्म त्याचा कमी आहे. इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी सुद्धा त्याची लो आहे. आणि त्याचा मगाशी सांगितलं तसं त्याचा महत्वाचा गुणधर्म म्हणजे याचे जे काही थ्रेड्स असतात किंवा त्याचे जे काही फायबर्स आहेत, त्या फायबर्सचा डायमीटर जो आहे हा 0.0005 सेंटीमीटर्स असा आहे. बऱ्याच वेळेला हा क्वेश्चन आला जातो की त्याचे ग्लास वूलच्या बाबतीमध्ये डायमीटर किती असतो त्या ग्लास वूलच्या फायबरचा, तर ते महत्वाचं आहे, ते लक्षात ठेवा, 0.0005 सेंटीमीटर्स. नंतर इट्स टेन्साईल स्ट्रेंथ इज अबाउट 8 टाइम्स मोर दॅन स्टील. म्हणजे आता स्टील म्हणजे पोलाद, जर समजा आपण पोलाद आणखीन काचेचा धागा जर याची जर तुलना केली तर आपल्याला वाटतं म्हणजे पोलादाला खूप क्षमता आहे किंवा त्याची स्ट्रेंथ जी आहे ही जास्त आहे.
पण त्या पोलादापेक्षा ह्या काचेचे धागे जे आहेत ग्लासवूल त्याची स्ट्रेंथ ही 8 पटीनंही त्याची स्ट्रेंथ जास्त आहे. मग आता हे जे काही ग्लासवूल आहे ह्या ग्लासवूलचा आपण उपयोग कुठं करायचा किंवा व्हॉट आर द युजेस ऑफ दिस ग्लासवूल. इट इज यूज फॉर हीट इन्सुलेशन पर्पज in domestic and industrial appliances like ovens, refrigerators, insulation of metal pipelines, motors, walls and roofs of houses etc. म्हणजे हे ग्लासवूल जे आहे याचा मुख्यतः उपयोग हा हाय टेम्परेचरच्या इन्सुलेशनसाठी केला जातो. म्हणजे उष्णता वहन होऊ नये यासाठी उष्णता वहन जे आहे तर त्याला रेजिस्टन्स व्हावा यासाठी म्हणून याचा उपयोग हा घरगुती तसंच औद्योगिक क्षेत्रामध्ये केला जातो. जसं की ओव्हन्स आपल्याला माहित आहे, ओव्हन त्याला हीट इन्सुलेशन करण्यासाठी त्या आतल्या बाजूने ह्या ग्लासवूलचा उपयोग केला जातो. रेफ्रिजरेटर्स असतात तिथं उपयोग केला जातो आणि ज्या काय मेटल पाईप्स असतात म्हणजे इंडस्ट्रीमध्ये स्टीम असेल किंवा एखादा हॉट लिक्विड एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पास करण्यासाठी जी पाईप असते तर ॲटमॉस्फेरिक टेम्परेचरमुळं त्याचं टेम्परेचर आतमधल्या लिक्विडचं कमी होतं आणि ते होऊ नये म्हणून त्याच्यावर एक ह्या ग्लासवूलचं कोटिंग केलं जातं आणि त्या पाईप्सवर किंवा काही वॉल्स असतील, रूफ्स असतील, मोटर्समध्ये सुद्धा याचा उपयोग केला जातो. दुसरा एक त्याचा महत्त्वाचा उपयोग म्हणजे इट इज यूज फॉर फिल्टरिंग करोजिव्ह लिक्विड्स लाईक ऍसिड्स अँड ऍसिडिक सोल्युशन. आता समजा जर एखादं ऍसिड असेल किंवा ऍसिडिक सोल्युशन असेल ते आपल्याला फिल्टर करायचं आहे म्हणजे त्याच्यामध्ये काही इम्प्युरिटीज आहेत असं त्या इम्प्युरिटीज आपल्याला सेपरेट करायच्या आहेत. मग ते आपण सहजासहजी आपल्याला ते करता येत नाही म्हणून हे जर ग्लासवूल असेल तर त्या ग्लासवूलमधून आपण ते फिल्टर हे करू शकतो कारण त्या ग्लासवर ऍसिडची कोणती रिॲक्शन होत नसते म्हणून त्याच्यासाठी त्याचा उपयोग हा केला जातो. इट इज ऑल्सो यूज फॉर इलेक्ट्रिकल इन्सुलेशन. इलेक्ट्रिकल इन्सुलेशन मध्ये सुद्धा याचा उपयोग केला जातो. इट इज यूज फॉर एअर फिल्टर्स ॲज अ डस्ट फिल्टरिंग मटेरियल. आता हे जे काही व्हेकल्स आहेत, 2 व्हीलर्स असतील, 4 व्हीलर्स असतील तर त्याच्यामध्ये जी एअर यूज केली जाते तर त्या एअरमध्ये डस्ट वगैरे असते, धूळ असते रस्त्यावरची वगैरे, तर त्या मशीनला जी एअर आहे ही फिल्टर्ड पाहिजे आणि त्यासाठी म्हणून ते फिल्टरिंग करण्यासाठी फिल्टरिंग मटेरियल म्हणून त्याचा हा उपयोग केला जातो म्हणजे डस्ट फिल्टरिंग मटेरियल म्हणून याचा उपयोग केला जातो. इट इज ऑल्सो यूज फॉर दिस मॅन्युफॅक्चरिंग ऑफ ग्लास. म्हणजे अर्थात ते ग्लास पासूनच तयार केलेला आहे पण तरी सुद्धा ग्लास तयार करण्यासाठी याचा उपयोग हा आपण करू शकतो. तर हे झालं ग्लासवूल संबंधी. आता आणखीन एक एकदम आपल्या माहितीचा एक मटेरियल आहे दॅट इज नथिंग बट अ थर्माकोल. तर थर्माकोल आपल्याला सर्वांना माहिती आहे, आपण ते वापरलेलं सुद्धा आहे, बघितलेलं आहे. त्यामुळं थर्माकोलचं तर नेमकं केमिकल मटेरियल ते काय आहे हे थोडं आपण बघू. तर व्हॉट इज दिस थर्माकोल. थर्माकोल म्हणजे नेमकं काय आहे तर हे कशाचं आहे तर बेसिकली थर्माकोल इट इज अ प्लास्टिक म्हणजे प्लास्टिक पासून तयार केलेलं ते मटेरियल आहे. हे प्लास्टिक मटेरियल आहे. मग आता हे कोणतं प्लास्टिक आहे तर एक स्टिरीन नावाचा पदार्थ आहे, स्टिरीन, आणि त्याचं पॉलिमरायझेशन करून पॉलिस्टिरीन हा पदार्थ आहे आणि ह्या पदार्थापासून ते पॉलिस्टिरीन पासून हे थर्माकोल बनवलं जातं किंवा त्या थर्माकोललाच फोमेबल पॉलिस्टिरीन असं म्हटलं जातं. म्हणजे थर्माकोल हा एक प्लास्टिकचा फोम आहे. फोम म्हणजे ज्याला आपण फेस म्हणतो तशा पद्धतीनं बघू आपण आता ते कसं तयार केलं जातं हे थर्माकोल. सो व्हॉट इज अ प्रिपरेशन, हाऊ इट इज प्रिपेअर्ड. आता थर्माकोल इज प्रिपेअर्ड बाय ब्लोईंग एअर थ्रू मोल्टन पॉलिस्टिरीन. इट इज अ फोमेबल प्लास्टिक. इट हॅज 3 to 6 million फाईन पोर्स पर लिटर. म्हणजे थर्माकोल जे आहे हे कसं तयार केलं जातं तर पॉलिस्टिरीन नावाचं एक प्लास्टिकचं लिक्विड आहे ते आपण थोडंसं मेल्ट करायचं म्हणजे ते वितळतं, लिक्विड स्टेटमध्ये येतं आणि ते लिक्विड झाल्यानंतर त्याच्यामध्ये हाय प्रेशरनी एअर ब्लो केली जाते म्हणजे हवा त्याच्यामध्ये पास केली जाते आणि ही हवा त्यामध्ये सोडल्यानंतर त्याचा फोम तयार होतो. म्हणजे समजा फॉर एक्झाम्पल एखाद्या बॉटलमध्ये आपण
वॉशिंग पावडर वगैरे घेतली आणि त्यात थोडंसं पाणी टाकलं आणि जर समजा आपण त्यामध्ये स्ट्रॉ टाकून जर एअर ब्लो केली, म्हणजे जर त्यामध्ये जर फुंकर मारली तर जसा त्या साबणाचा फेस तयार होतो त्याच पद्धतीनं पॉलिस्टिरीनमध्ये आपण हाय प्रेशरनी एअर पास केल्यानंतर त्याचा फोम तयार होतो, म्हणजे त्याचा फेस तयार होतो. आणि तो काय एकदा फोम तयार झाला की तो सडन कूल करायचा, म्हणजे त्याचं टेम्परेचर कमी करायचं. टेम्परेचर कमी केलं की तो जो काय फोम आहे तो फोम आहे तसाच राहतो, म्हणजे सॉलिड स्टेटमध्ये राहतो. त्यालाच थर्माकोल असं म्हणायचं. म्हणून थर्माकोल इट इज अ प्लास्टिक अँड इट इज प्रिपेअर्ड बाय ब्लोईंग एअर थ्रू इट. आता त्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर ते एअर ब्लो केलेली असते तर खूप त्याच्यामध्ये छोटे छोटे म्हणजे मायक्रो असे पोर्स असतात, म्हणजे छिद्र असतात, हवेची छिद्र असतात. तर ते किती असतात, जर समजा आपण 1 लिटर क्वांटिटी जर घेतली त्या थर्माकोलची तर त्याच्यामध्ये 3 ते 6 मिलियन एवढे त्याच्यामध्ये पोर्स हे असू शकतात. आता हे झालं प्रिपरेशन बद्दल. आता लेट अस सी व्हॉट आर दी प्रॉपर्टीज. आपल्याला माहिती आहे म्हणजे त्याच्या प्रॉपर्टीज काय काय, तरी पण आपण बघू. इट इज स्पॉन्जी, म्हणजे जसं स्पंज जसा असतो त्या स्पंज प्रमाणे हे आहे. त्याच्यानंतर पोरस म्हणजे ते सच्छिद्र असं आहे. अँड इट हॅज अ फोम लाईक स्ट्रक्चर, म्हणजेच फेस ज्याला आपण फोम म्हणतो, फोम किंवा स्पंज अशा प्रकारचं ते मटेरियल आहे. नंतर इट इज क्वाईट स्ट्रॉंग, टफ अँड एक्स्ट्रीम लाईट इन वेट, म्हणजे ते स्ट्रॉंग आहे, म्हणजे तसं ते मजबूत आहे, घट्ट सुद्धा आहे आणि ते वजनाने खूप हे हलकं आहे, म्हणजे त्याची डेन्सिटी कमी आहे. तर त्याची डेन्सिटी किती आहे, 22 kg पर मीटर क्यूब, म्हणजे 1 मीटर क्यूबचा जर समजा आपण एक थर्माकोलचा जर पीस घेतला तर त्याचं वजन फक्त 22 किलो इतकं हे होतं, म्हणून वजनाने ते हलकं आहे. पुढचा त्याचा गुणधर्म आहे की त्यामधून थर्मल आणखीन इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी जी आहे ती त्यामधून पास होत नाही. मीन्स इट्स थर्मल कंडक्टिव्हिटी अँड इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी इज लो. इट रेजिस्ट एजिंग, AGEING. इट रेजिस्ट एजिंग. एज म्हणजे वय. आपण म्हणतो की एखादं समजा मटेरियल असेल, एखादं मशीन असेल, एखादा प्रॉडक्ट असेल तर त्याचं एक एक्सपायरी डेट असते, म्हणजे त्याला एक लाईफ असतं, 2 वर्ष, 10 वर्ष, 20 वर्ष. तसं या थर्माकोलला एक्सपायरी डेट नसते. तर इट इज अ लाईफ लॉंग मटेरियल, किंवा त्याचं 200 पेक्षा जास्त वर्ष इतकं त्याचं एज असू शकतं. म्हणून आपण इथं म्हटलेलं की इट रेजिस्ट एजिंग. इट इज केमिकली इनर्ट, रासायनिक दृष्ट्या त्याच्यावर कोणत्याही प्रकारचा परिणाम होत नाही. इट इज क्वाईट शॉक प्रूफ, म्हणजे शॉक प्रूफ आहे. म्हणून त्याचा उपयोग हा पॅकिंग मटेरियल म्हणून केला जातो. जरी समजा एक थर्माकोलची शीट असेल, जरी समजा त्याच्यावर आपण जरी एक असा जर ठोसा मारला तरी ते आपल्याला लागू शकत नाही, म्हणजे त्याला ती कॅपॅसिटी आहे की शॉक ऍब्झॉर्ब करण्याची, म्हणजे शॉक म्हणजे धक्का, ते ऍब्झॉर्ब करण्याची त्याची कॅपॅसिटी आहे, कारण त्याच्यामध्ये पोर्स असतात म्हणून. आणि त्याचा उपयोग जो आहे हा फक्त एक 55 डिग्री सेल्सिअस इथपर्यंतच केला जातो. हे झाले त्याचे प्रॉपर्टीज. नाउ लेट अस सी युजेस ऑफ दिस थर्माकोल. आता थर्माकोलचा उपयोग काय आपल्याला माहिती आहे, आपण बरेचसे वेळेला उपयोग त्याचा करतो. तर हीट इन्सुलेशन साठी मुख्य त्याचा उपयोग आहे, तो म्हणजे रेफ्रिजरेशनसाठी, कारण तिथं लो टेम्परेचर आहे तिथं ह्याचा उपयोग केला जातो. आणि तसंच एअर कंडिशनिंग मध्ये ह्या थर्माकोलचा उपयोग हा केला जातो. म्हणजे हीट इन्सुलेटर, म्हणजे उष्णता जी आहे ही ट्रान्सफर होऊ नये यासाठी हाय टेम्परेचरसाठी आपण ग्लासवूलचा यूज करायचा, आणखीन लो टेम्परेचरसाठी थर्माकोलचा उपयोग केला जातो, म्हणजे रेफ्रिजरेशन आणखीन एअर कंडिशनिंगसाठी. दुसरा त्याचा उपयोग आहे, इट इज यूज्ड ॲज अ पॅकिंग मटेरियल फॉर पॅकिंग डेलिकेट इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट. आता बरेचसे प्रॉडक्ट जेव्हा आपण ट्रान्सपोर्टेशनमधून इलेक्ट्रॉनिक्स असतील, मोबाईल असेल किंवा इतर काही प्रॉडक्ट्स असतील जे नाजूक असतात, तर त्याचं पॅकिंग करण्यासाठी ह्या थर्माकोलचा मुख्यतः उपयोग केला जातो. आणखीन एक म्हणजे आपल्याला माहिती आहे, इट इज ऑल्सो युज्ड फॉर डेकोरेटिव्ह पर्पज. डेकोरेशनसाठी सुद्धा याचा उपयोग केला जातो. सध्या याच्यावर बॅन आहे, पण मुख्यतः त्याचा उपयोग हा त्यासाठी सुद्धा केला जात होता. इट इज यूज फॉर प्रोटेक्टिंग स्क्रीन्स इन रडार्स, म्हणजे रडार्समध्ये सुद्धा याचा उपयोग केला जातो. म्हणजे जी काही स्क्रीन असते त्या स्क्रीनचं प्रोटेक्शनसाठी रडारमध्ये याचा उपयोग केला जातो. इट इज ऑल्सो यूज ॲज ए कोर इन सँडविच पॅनेल. सँडविच पॅनेलमध्ये आता काही दरवाजे किंवा काही मटेरियल जे असतं तर त्याच्यामध्ये
ह्या थर्माकोलची शीट ठेवली जाते. आणखीन त्यापासून ते एक मटेरियल केलं जातं, त्याला सँडविच पॅनेल असं म्हणतात, त्यासाठी सुद्धा याचा उपयोग हा केला जातो. आणि इट इज ऑल्सो युज्ड ॲज अ इन्सुलेटिंग व्हेपर बॅरियर, म्हणजे व्हेपर बॅरियर मध्ये सुद्धा याचा हा उपयोग केला जातो. तर हे झाले काही पहिल्या टॉपिक मधील, म्हणजे इन्सुलेटर्स मधील ग्लास वूल आणखीन थर्माकोल या संबंधीची माहिती. याच्याबद्दल जर समजा काही कोणाला काही शंका असेल तर तुम्ही माझ्या व्हॉट्सअपवर तुम्ही या शंका विचारू शकता किंवा तुम्ही प्रत्यक्ष मला फोनही करू शकता. पुढचा भाग आपण पुढच्या स्लाइडमध्ये, पुढच्या व्हिडिओ क्लिपमध्ये बघू. थँक्यू.